न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात तहसीलदारांना दिले निवेदन। सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील पाणी संघर्ष समिती आणि शाहू फुले आंबेडकर विचार मंच यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करू नये या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करत त्यांना पाठिंबा दर्शविला व घोषणा दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले। निवेदनात तुकाराम मुंढे यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांची बदली करू नये अशी मागणी केली। तसेच तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ, दूध भेसळ, औषध भेसळ, गुटखाविरोधात कारवाई करण्याचे चांगले पाऊल उचलले आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण केले आहे व भेसळखोरांस गजाआड केले आहे। यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रशासकीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात यावे अशी मागणी केली आहे। तसेच शासनाने देखील निवेदनाची दखल घेऊन योग्य तो विचार आम्हास जुलै 13 पर्यंत कळवावे, अन्यथा जुलै 15 रोजी आम्ही कडेगाव शहरातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख, फुले शाहू आंबेडकर विचार मंच माननीय महादेव होवाळ अध्यक्ष, सांगली जिल्हा RPI 1 माननीय परशुराम माळी अध्यक्ष, शेतकरी संघटना कडेगाव तालुका पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी भाऊसाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, संतोष डांगे, प्रकाश गायकवाड, सिराज पटेल, बजरंग अडसूळ, वैभव पवार, विजय यादव, इम्रान पटेल, राजेंद्र माने, विक्रम माळी, नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस साहेब, आपला राज्यामध्ये विकास अभिमुख राज्य चालू आहे, परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अन्न औषध प्रशासन अत्यंत यापूर्वी हलगर्जीपणा आणि कामात कुचराई होत होती, परंतु या राज्याचे आयुक्त सन्माननीय तुकाराम मुंढे आल्यापासून अन्न आणि भेसळ यावर एवढा प्रबंध आलेला आहे की दुग्धजन्य पदार्थामध्ये अतोनात भेसळ चालू आहे। उदाहरण सांगायचं झालं तर एक टँकर दुधाची भेसळ होत आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या तमाम गोरगरीब सर्वसामान्य लोकांना भेसळयुक्त दूध प्यावं लागत आहे। त्यामुळे कॅन्सर सारखे आजार, अन्य मोठमोठे आजार होत आहेत। तरी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये आणि या राज्याला आजारमुक्त करावं आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी माझी कळकळीची विनंती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांना आम्ही आज निवेदन प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत देत आहोत। कडेगाव चे प्रांताधिकारी सन्माननीय रणजितजी भोसले साहेब यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे। ते निवेदन आम्ही आज दिलेलं आहे, कारण या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब यांची 21 वर्षात 25 वेळा बदली झालेली आहे आणि आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे दूध भेसळ असेल, अन्न भेसळ असेल एवढं प्रचंड प्रमाणात आहे की जवळजवळ नाही म्हटलं तर 20, 25, 30 लाखाच्या वर दुधामध्ये भेसळ होऊन दूध विकलं जात आहे। म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ चालू आहे आणि खेळ हा थांबवण्याचं काम सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब करीत आहेत। तरी आमची महाराष्ट्र राज्याच्या कुशल मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत तुकाराम मुंढे यांची बदली न करता त्यांना 3 वर्ष पूर्ण कार्यकाल देऊन या विभागामध्ये सर्व अन्न भेसळ बंद करावी अशी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। आज महाराष्ट्रामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी जो काही कामाचा धडाका लावलाय तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। कारण अन्न आणि जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत, औषध असतील, त्याच्यामध्ये जे काही भेसळ होते ते त्यांनी बाहेर काढायचा प्रयत्न केलाय आणि हे भेसळ जी होते ते लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे लोकांना वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत आणि त्या आजारांना सामोरे जावं लागत आहे आणि हे सगळं
बंद करण्यासाठी तुकाराम मुंढे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पाऊल उचललंय आणि इथून मागच्या काळामध्ये तुकाराम मुंढे साहेबांना सरकारनं पूर्ण वेळ काम करण्याची कुठल्याही त्या विभागामध्ये संधी दिली नाही, परंतु आता जो त्यांच्याकडे विभाग आहे तो अतिशय महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की ज्या विभागामध्ये आता तुकाराम मुंढे साहेब काम करतायत त्या विभागामध्ये त्यांना पूर्ण वेळ म्हणजे 3 वर्ष काम करण्याची त्यांना सरकारनं मुभा द्यावी. त्यांना इथून पुढच्या काळामध्ये तातडीची बदली न करता त्यांना पूर्णपणे काम करण्यासाठी त्यांनी वेळ द्यावा. या मागणीचं आम्ही निवेदन आज कडेगावचे प्रांत अधिकारी यांना दिलंय आणि तशी आम्ही मागणी केली. जर बदली झाली त्यांची तर आम्ही शिवफुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं या ठिकाणी निवेदनातून आम्ही नमूद केलंय. सध्या निवेदन दिलेलं आहे ते माननीय तुकारामजी मुंढे साहेब यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये बदली न करण्याची व त्यांना 3 वर्ष कार्यकाळ राहून देण्याची आम्ही हे जे निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना ते याकरिता की या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या जी काय अन्न भेसळ असेल, दूध भेसळ असेल जी चाललेली आहे आणि लोकांच्या जीवाशी जो खेळ चाललेला आहे, जे केमिकल घालून जे लोकांना मारायचं जे षड्यंत्र चाललेलं आहे हे थांबवण्यासाठी या विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंढे साहेबांची अतिशय गरज आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभा असेल, पाणी संघर्ष समिती असेल, आमचे इथं असणारे सर्वच मित्र आम्ही या विभागामध्ये कसल्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय तुकारामजी मुंढे साहेबांची बदली होऊ नये व ते या ठिकाणी त्यांनी जो आता जे काम चालू आहे सध्या ते त्यांचं पुढे चालत राहावं आणि या ठिकाणचं भेसळयुक्त जे काम चालू आहे ते थांबणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांची नियुक्ती होणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे दुधाची जी भेसळ वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं देखील नुकसान होत आहे एकीकडं. ते कशा प्रकारे तर दुधाची भेसळ झाली तर शेतकऱ्याचं ओरिजिनल दूध लोकांपर्यंत पोचत नाही आणि त्यांच्यापर्यंत विष पोचलं जातंय. हे थांबवण्याकरिता या ठिकाणी तुकारामजी मुंढे साहेबांची गरज असणं गरजेचे आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती करतो की त्यांची बदली न करता त्यांना 3 वर्ष या विभागामध्ये ठेवण्यात यावं. बघा आता ऐकून घ्या, बाकी आता भाषण करायचं नाही किंवा काय बोलायचं नाही, फक्त भेसळ कशी होते आणि ते 40 लाख लिटर दूध कसं जातं एवढंच बोला.